आर्या, ओजस, हे घ्या खाऊ. आजी, तू पण खा. नको हं, तुम्ही खा हं. प्लीज. अरे नको, तुम्ही खा रे. आज माझा चतुर्थीचा उपवास आहे. चतुर्थी ते काय असतं? असं सांगणं जरा कठीण आहे. एक गोष्ट सांगते म्हणजे कळेल. चालेल? ही गोष्ट आहे स्कंद पुराणातली. एकदा गणपती बाप्पांना चंद्रलोकामध्ये मेजवानीसाठी बोलवण्यात आलं होतं. खूप सारे छान छान पक्वान्न होते तिथे. आणि होते बाप्पांच्या आवडीचे मोदक. बाप्पांनी भरपेट मोदक खाल्ले आणि संपवून टाकले. आणि बाप्पा म्हणाले, जरा जास्तच खाल्लं असं वाटतंय, मी जरा फिरून येतो. आणि असं म्हणून बाप्पा उंदीर मामांसोबत फिरायला निघाले. त्या रात्री चंद्र खूपच प्रकाशमान होता. रात्र अगदी दिवसासारखी उजळलेली होती. बाहेर फिरता फिरता गणपती बाप्पाचा पाय घसरला आणि ते तोल जाऊन धप्पकन खाली पडले. हे सगळं चंद्रानं बघितलं आणि बाप्पांची झालेली फजिती पाहून तो जोर जोरात हसू लागला. गणपती बाप्पा स्वतःला सावरून उठले आणि चंद्राला हसताना बघून बाप्पाला आला राग. ते म्हणाले, अरे कुणी पडलं, कुणाची फजिती झाली तर त्याला मदत करायची सोडून तू उलट हसतोयस. थांब, मी तुला श्राप देतो की तू आकाशातून नाहीसा होशील, कुणालाच दिसणार नाहीस. आणि लगेच चंद्र अदृश्य झाला. स्वर्ग आणि पृथ्वी सगळीकडे नुसता अंधार पसरला. आता मात्र चंद्र घाबरला. इतर देव सुद्धा घाबरले. चंद्र सर्व देवांसोबत बाप्पांकडे माफी मागण्यासाठी आला. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. इतर देव म्हणाले, बाप्पा कृपया चंद्राला क्षमा करा आणि आपला शाप मागे घ्या. आकाशात चंद्र नसल्यामुळे सगळीकडे बघा कसा अंधार झालेला आहे. चंद्राने पण गणपती बाप्पाची क्षमा मागितली आणि गयावया करू लागला. मी चुकलो, मला क्षमा करा, मी परत असं नाही करणार. बाप्पांना त्याची दया आली. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, मी तुला क्षमा करतो, पण मी शाप तर मागे घेऊ शकत नाही, म्हणून दुसरा उपाय देतो. आतापासून तू दररोज रात्री तेजाने चमकणार नाहीस, तर तू दर रात्री आकाराने कमी कमी होशील आणि एक रात्री तू आकाशातून पूर्णपणे अदृश्य राहशील.
पुढच्या रात्रीपासून दर रात्री थोडा थोडा मोठा होत एका रात्री करता परत आकाराने पूर्ण होऊन तेजाने चमकशील. चंद्र आणि सगळे देव गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाले आणि चंद्र आकाशात पुन्हा परतला. तेव्हापासून दर पौर्णिमेच्या रात्री आकाशात चंद्र पूर्ण दिसतो आणि त्यानंतर दर रात्री थोडा थोडा आकारानं कमी होत 15 दिवसांनी म्हणजे अमावस्येच्या रात्री आकाशातून पूर्णपणे अदृश्य होतो आणि त्यानंतर परत रात्री थोडा थोडा आकाराने मोठा होत होत 15 दिवसांनी म्हणजेच पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण दिसतो. Interesting. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पामुळे आपल्याला दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर मिळालं. दिनदर्शिका कॅलेंडर. आपण जे कॅलेंडर रोज वापरतो ते इंग्लिश कॅलेंडर सन 1873 मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात लागू करण्यात आलं. पण त्या अगोदर आपण कालगणनेकरिता म्हणजेच दिवस मोजण्याकरता भारतात हिंदू कॅलेंडर वापरायचो. त्याला आपण पंचांग म्हणतो. That's really interesting. हिंदू कॅलेंडर म्हणजेच पंचांग हे चंद्रमान आहे. What's that? म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून आहे. ते कसं काय? अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंत चंद्र रोज थोडा थोडा मोठा होत जातो की नाही. येस. त्यामुळे रात्र सुद्धा रोज थोडी थोडी उजळ होत जाते. म्हणून अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या या 15 दिवसांना शुक्ल पक्ष म्हणतात. शुक्ल म्हणजे पांढरा, उजळ किंवा ब्राईट. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र दररोज लहान होत जातो. त्यामुळे रोज रात्री अंधार वाढत जातो. म्हणून पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या 15 दिवसांना कृष्ण पक्ष म्हणतात. कृष्ण म्हणजे काळा किंवा डार्क. आणि अमावस्येनंतरच्या किंवा पौर्णिमेनंतरच्या पहिल्या दिवसाला प्रतिपदा म्हणतात आणि दुसऱ्या दिवसाला द्वितीया. तर अशा प्रकारे पहिला दिवस प्रतिपदा, दुसरा दिवस द्वितीया, तिसरा दिवस तृतीया, चौथा दिवस चतुर्थी, पाचवा दिवस पंचमी, सहावा दिवस षष्ठी, सातवा दिवस सप्तमी, आठवा दिवस अष्टमी, नववा दिवस नवमी, 10वा दिवस दशमी, 11वा दिवस एकादशी, 12वा दिवस द्वादशी, 13वा दिवस त्रयोदशी, 14वा दिवस चतुर्दशी आणि 15वा दिवस पौर्णिमा किंवा अमावस्या. अच्छा. अशा प्रकारे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसांचा शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा कृष्ण पक्ष अशा 30 दिवसांचा मिळून होतो एक मास म्हणजे महिना. असे 12 मास म्हणजे 12 महिने मिळून एक पूर्ण वर्ष. या 12 मासांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. अगदी बरोबर. मग जर आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पा येणार आहेत, तर म्हणजे कुठला दिवस सांगा पाहू? भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातला चौथा दिवस, म्हणजेच अमावस्येनंतरचा चौथा दिवस. शाब्बास, अगदी बरोबर. मग आता कळलं का चतुर्थी म्हणजे काय असतं ते? गणपती बाप्पा मोरया.